नमस्कार. फादर्स डेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. बाप म्हणजे काय आहे? बाप म्हणजे जगण्याचं माप आहे आणि माझ्या आयुष्याचा कल्पवृक्ष. बाप म्हणजे जगण्याचं अचूक माप. खरं तर पप्पांविषयी बोलायला माझ्याकडे शब्द अपुरे आहेत, पण आज फादर्स डेच्या निमित्ताने माझ्या मोडक्या तोडक्या शब्दात त्यांच्या चरणी कृतज्ञतेची एक गोष्ट भावना अर्पण करते. लोक म्हणतात बाप म्हणजे प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील एक सोनेरी पान असतं, पण माझ्यासाठी माझे पप्पा म्हणजे केवळ एक पान नाही, तर माझ्या संपूर्ण आयुष्याला सावली देणारा एक सोनेरी कल्पवृक्ष आहे. जगासाठी ते वेगळे असतील, माझ्यासाठी माझं संपूर्ण जग आहे. आयुष्यात वादळ कितीही मोठी असो, संकटांची टांगती तलवार असो, माझ्या पाठीशी हाताला ढाल घेऊन खंबीरपणे उभे राहणारे माझे पप्पा मला नेहमीच अभेद वाटतात. तुम्हा सर्वांना तर माहितीच आहे, रोज समाजाच्या एक नवीन ज्वलंत विषय घेऊन माझे पप्पा नेहमीच चर्चेत असतात. गोरगरीब, वंचित आणि शोषित लोकांच्या हक्कासाठी ते दिवस रात्र एक करीत आहेत. आपल्या प्राणप्रिय लेखणीलाच आपला श्वास मानणारे तुमच्या सर्वांचे लाडके चांद भैया शेख आज केवळ एक पत्रकार म्हणून नाही, तर कित्येक गरिबांच्या आयुष्याचे विधाता म्हणून वावरत आहेत. अनेकांचे कोमजलेले संसार पुन्हा सुखाने करणारे ते तर खरोखर देव माणूस आहेत. रोज मी घरात ऐकते, पाहते, कोणाला रस्ता हवाय, कोणाला पाणी हवंय, तर कोणाच्या आयुष्यात अनंत अडचणी. या सर्व अडचणी थेट शासन दरबारी पोहोचून प्रशासनाला जाब विचारून त्या गरिबांना न्याय मिळवून दिल्याशिवाय पप्पांना कधीच चैन पडत नाही. म्हणूनच आज त्यांना समाजात हजारो बहिणींचा पाठीराखा म्हटलं जातं. वरून दिसायला नारळासारखे कडक, पण आतून मायेचा अथांग सागर असे आहेत माझे पप्पा. माझ्या आत्या जेव्हा घरी येतात ना, तेव्हा नेहमीच जुन्या आठवणींना त्या उजाळा देत असतात. तुझ्या पप्पांनी आयुष्यात प्रचंड संघर्ष केलाय. कित्येक गरिबीतून आणि शून्यातून एकटेपणाशी लढत ते आज या शिखरापर्यंत पोहोचले आहेत, असं त्या नेहमी सांगत असतात. आज चहूबाजूला एवढा मोठा व्याप सांभाळताना मी त्यांना कधीच थकताना पाहिलं नाही. रात्री उशिरापर्यंत बातम्यांचं कामकाज चालू असतं, ती धावपळही सुरूच असते, पण तरीही सूर्य उगवण्यापूर्वीच माझे पप्पा ताजेतवाने होऊन उभे असतात. एका सामान्य वार्ताहरापासून ते एका प्रतिष्ठित डिजिटल न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक पर्यंतचा प्रवास हा त्यांचा थक्क आणि अंगावर काटा आणणार आहे. आज एवढी प्रसिद्धी आहे, समाजात एवढी मोठी प्रतिष्ठा आहे, वजन आहे, पण या गोष्टींचा तीळ मात्रही गर्व त्यांच्या चेहऱ्यावर कधीच दिसणार नाही. एकदा भेटलेला माणूस त्यांचा कायमचा सोबत येऊन जातो. ते नेहमी एकच मंत्र सांगतात, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी. लोक सुद्धा त्यांचा हा साधेपणा बघून थक्क होतात. एवढा मोठा माणूस, पण त्यांची तीच साधी बोली आणि तेच साधे राहणीमान. माणूस म्हणून ते साखरेसारखे गोड आहेत, पण एक बाप म्हणून ते मधासारखे अत्यंत मधुर आणि तितकेच औषधी आहेत, ज्यांनी आमच्या आयुष्याला आकार दिला. आज पत्रकारिता क्षेत्रात आम्हा बापलेकीला एकत्र काम करताना पाहून लोक जेव्हा कौतुकाने म्हणतात ना, बापलेकीची जोडी सोबत असेल तर हे अख्खं जग जिंकता येईल, जेव्हा माझा ऊर अभिमानाने भरून येतो. आता कुठे मला समजायला लागलंय की पत्रकारितेचं हे क्षेत्र दिसायला जितकं ग्लॅमरस वाटतं ना, तितकंच आतून आव्हानात्मक आहे. हे सोपं नाहीये. किती अडचणी येतात, किती जणांना तोंड द्यावं लागतं, किती दबावांचा सामना करावा लागतो, पण माझ्या पप्पांनी मला एकच बाळकडू दिलंय. परिस्थिती काही असो, नेहमी सत्याच्या बाजूनं खंबीरपणे उभं राहायचं. मला लहानपणापासूनच घरातून पत्रकारितेचं बाळकडू लाभलंय. हे नेहमीच अभिमानाने सांगताना माझी मुलं कोणत्याही संकट आली तरी रडत बसणार नाहीत, तर हसत हसत त्या संकटांच्या छतावर पाय देऊन समोर जातील. कारण त्यांनी तसं बनवलंच आहे. कारण त्यांनी आम्हा भावंडाला पराभवाचे नाही, तर संघर्षाचे संस्कार दिलेत. पप्पा, तुम्ही माझ्या आयुष्याचा अभिमान आहात. तुमच्याच रक्ताचा अंश म्हणून आज कॅमेऱ्यासमोर आणि समाजासमोर उभी राहताना मला नखिशात अभिमान वाटतो. तुम्ही आहात म्हणून माझी लेखणी चालतीये. तुम्ही आहात म्हणून माझा आवाज आहे.